गेले 22 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा मी प्रचार केला, घड्याळात काम केलं, तुतारीत काम केलं आणि ऐन जेव्हा निवडणूक लागली तेव्हा मला तिकीट नाही मिळालं. तिकीट दिलं एका माणसाला, त्यांना तिकीट दिलं. मग आम्ही कार्यकर्ते करायचं काय? फक्त सतरंजी आणि खुर्च्या उचलायच्या आणि किती उचलायच्या त्या, आता लिमिट आहे का त्याला? म्हणून हा सर्वांचा निर्णय आम्ही हे केलं, एक मिटिंग घेतली, सर्व माझ्या पदाधिकारी कार्य सांगितलं, साहेब आपण यंदा अपक्ष लढू आणि आपली सीट नक्कीच काढू आणि आमचं चिन्ह नारळ मिळालं आहे. एवढ्या चिन्ह म्हणजे शुभचिन्ह आहे. नारळाने प्रत्येक सुरुवात होते आणि आमच्या ह्या नौपाड्यातनं नारळा फोडून आम्ही सुरुवात करणार आहोत आणि आम्ही विन होणार हे आम्हाला गॅरंटी आहे. पूर्ण आम्हाला विश्वास आमच्यावरती आहे. नौपाड्यात मुद्दे अतिशय भयंकर मुद्दे आहेत. एक तर पब्लिकची फुटपाथची दुरवस्था आहे, वेळेवर लाईट नाही आहेत, डिवायडर टाकून अख्ख्या रोडची वाट लावली आहे, बसस्टॉप चोरीला जातात इकडनं, सिनियर सिटीजन कट्टे चोरीला जात आहेत. पब्लिक करणार काय? ट्रॅफिकची समस्या आहे. ट्रॅफिक गाडी लावली काय माणूस अर्धा जीव गाडीत आणि अर्धा दुकान असतो. कधी तो गाडी घेऊन जातो पोलीस वाले त्याला कळत नाही. या बऱ्याच समस्या आहेत. महापालिकेच्या शाळेंची सुधारणा आहे, रेन वॉटरचं आपण चांगल्या रूपात ते सेव्हिंग करू शकतो, ते आपण ते अंमलात आणू शकतो. बऱ्याचशा नौपाड्यामध्ये कामं आहेत, ती कामं आम्हाला पूर्ण करायची आहेत. वृक्षारोपण आहेत, रातोरात झाडं तोडली जातात नौपाड्यात. याला जिम्मेदार कोण? हे नगरसेवक झोपलेले असतात का तिथे? ह्यांना सगळ्यांना वाचा फोडण्यासाठी आमच्या हातात नारळ दिला आहे, गणपती बाबाचा प्रसाद आहे आणि तो आम्ही हे करणार.